तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मार्च महिन्याचा 21वा हप्ता. मार्च महिन्याचा 21वा हप्ता कधी येईल, कधी 1500 रुपये येईल, या गोष्टीची लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत होत्या. कालची 30 तारीख होती. काल तरी कमीत कमी पैसे जमा व्हायला पाहिजे होते, पण कालही वाटप झालेलं नाही. कोणत्याच लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाही. आणि आज तारीख आहे 1 मे. आणि आता बघा, 2 हप्ते शासनाकडून पेंडिंग झालेले आहे. 2 हप्ते म्हणजे कोणते? तर मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता. कारण एप्रिल महिना सुद्धा कालच्या तारखेपासून संपला. त्यामुळे मग 3,000 रुपये एकत्रित मिळायला पाहिजे, अशी लाडक्या बहिणींची या ठिकाणी डिमांड आहे. लाडक्या बहिणींची डिमांड आहे. आणि मग हे 3,000 रुपये कधी मिळतील? आपली जी आहे विनंती शासनाकडे असणार आहे की शासनाने 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा करायलाच पाहिजे आणि लवकरात लवकर वाटप सुरू करायला पाहिजे. पण हा वाटप कधी होणार? वाटप कधी होणार? कारण ऑलरेडी 1 महिना उशीर, त्यानंतर दुसरा महिना सुद्धा संपलेला आहे. 2 महिन्याचे हप्ते या ठिकाणी पेंडिंग आहे. पण वाटपाला एवढा जास्त उशीर होण्यामागचं बघा एकच कारण आहे. जो काही केवायसीचा मुद्दा या ठिकाणी महत्वाचा होता. शासनाने बघा 30 एप्रिल पर्यंत केवायसी दुरुस्ती करण्याची संधी दिलेली होती. दुरुस्ती करू शकत नाही कारण शासनाने केवायसीची वेबसाईट जी आहे ती आता लिंक डिलीट केलेली आहे. आता केवायसी करू शकत नाही. शेवटची तारीख होती 30 एप्रिल. 30 एप्रिल पर्यंत जर तुम्ही केवायसी पूर्ण केली असेल तर येणारे जे काही हप्ते आहे, मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता, तो तुम्हाला मिळणार. म्हणजे दोन्ही हप्ते त्या बहिणींना मिळणार जर केवायसीची दुरुस्ती झाली असेल तर. पण बघा, अजूनपर्यंत शासनाकडून जो आहे तो GR सुद्धा काढण्यात आलेला नाही. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा GR येत असतो. तो GR आल्यानंतर लगेच 4 ते 5 दिवसामध्ये वाटप सुरू होतो. पण अजूनपर्यंत बघा, महिना पूर्ण झाला तरी पण शासनाकडून कोणत्याच विभागाचा GR आलेला नाही. आता बघा, शासनाकडून जर GR काढण्यात येत असेल तर दोन्ही महिन्याचा शासनाने GR काढायला पाहिजे. मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता. 3,000 रुपये वाटपासाठी शासनाने जो आहे तो दोन्ही महिन्याचा GR काढायला पाहिजे आणि दोन्ही महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला पाहिजे. आणि ज्या बहिणींची केवायसीची दुरुस्ती झालेली होती, ज्या बहिणींनी केवायसी एडिट केली, दुरुस्ती केली, त्या बहिणींच्या खात्यामध्ये सुद्धा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा व्हायला पाहिजे. कमीत कमी अदितीताई तटकरे यांनी तरी समोर येऊन अपडेट द्यावी की या वाटपाला उशीर का होत आहे. आता वाटपाला उशीर होण्यामागचं महत्वाचं दोनच कारण असणार आहे. एकतर असणार आहे की निधीची मंजुरी झालेली नसावी. GR आला नाही याचा अर्थ काय? तर निधीची मंजुरी अजूनपर्यंत झालेली नाही. म्हणजे सामाजिक न्याय व विशेष विभागाकडून अजूनपर्यंत निधीची मंजुरी झालेली नाही, हे एक महत्वाचं कारण असू शकते. आणि दुसरं महत्वाचं कारण असणार आहे की केवायसीची यादी शासनाकडून अपडेट केली जाऊ शकते. कारण 30 एप्रिल आता ही सर्वात शेवटची तारीख होती. यानंतर तारीख वाढवून मिळणार नाही, असं अदितीताई तटकरे यांनी सांगितलं. जर तारीख वाढवून दिली शासनाकडून, कोणत्या कारणामुळे तारीख वाढली, आपण पॉझिटिव्हच बोलणार. कारण या ठिकाणी तारीख वाढू शकते. शासनाने ठरवलं तर तारीख वाढू शकते. तर बघा, आता शेवटची तारीख जशी होती की 30 एप्रिल, तर त्या 30 एप्रिल नुसार जे काही शासनाकडून याद्या अपडेट करण्यात येत आहे किंवा याद्या अपडेट करणे सुरू आहे, त्यामुळे सुद्धा या वाटपाला उशीर होऊ शकतो. आपण 30 तारखेपर्यंत प्रत्येक महिन्याला वाट पाहतो, तर 1-2 दिवस आणखी वाट पाहू की या वाटपाला आणखी किती दिवस लागतात. त्यामुळे जे काही शासनाकडून केवायसी दुरुस्तीची यादी आहे ती अपडेट होण्यासाठी कदाचित वेळ लागत असेल, त्यामुळे या वाटपाला उशीर होत असेल, हे एक दुसरं महत्वाचं कारण या ठिकाणी असू शकते. त्यामुळे आपल्याला आणखी काही दिवस वाट पाहायची आहे. कारण GR अजूनपर्यंत आलेला नाही. कधी कधी बघा, GR आला नाही तरी पण वाटप होऊन जात असतो. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. दोन्ही हप्ते जे आहे ते मिळणार, पण याबद्दल अपडेट आली पाहिजे. आणि आपली बाजू सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून हीच असणार आहे की 3,000 रुपये शासनाने आता एकत्रित द्यावे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये एकत्रित जमा करावे. जो काही विभागाचे GR आहे, लवकरात लवकर GR काढा. लवकरात लवकर महिला व बालविकास विभागाच्या खात्यामध्ये पैसे जमा करून वाटपाला लगेच शासनाने सुरुवात करावी. तर बघा, तुमच्यापैकी कोणकोणत्या बहिणींना असं वाटते की 3,000 रुपये पूर्ण एकत्र आले पाहिजे, कारण आता 2 महिने पूर्ण संपलेले आहे. याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि केवायसीची दुरुस्ती कोणत्या बहिणींनी केलेली आहे, कोणत्या बहिणींची केवायसी दुरुस्ती झालेली नाही, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.